जनाई मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल गडहिंग्लज। न्यूरोसर्जरी, न्यूरो मेडिसिन आणि स्पाइन सर्जरीचे स्पेशालिस्ट डॉक्टर रणजित कदम यांचे जनाई हॉस्पिटल। विविध प्रकारच्या गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया करण्याचे गडहिंग्लज मधील विश्वसनीय आणि प्रख्यात हॉस्पिटल जनाई हॉस्पिटल। जनाई हॉस्पिटल, संकेश्वर रोड, गडहिंग्लज। आज जे समाजात प्रत्येक घटकावर अन्याय होत आहे त्या अन्यायाला वाचा फोडण्याचं काम आमच्या नवदुर्गा फाउंडेशनने केलेलं आहे आणि त्या फाउंडेशनचा पहिला मान आम्हाला समरजित घाटगे साहेबांनी दिलेला आहे। त्याबद्दल त्यांचे आम्ही मनपूर्वक आभारी आहोत। नवरात्रीच्या पावन पर्वात समाजामध्ये विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेले मान्यवर, खेळाडू आणि महिलांना राजीव विक्रमसिंह घाटगे फाउंडेशन कडून सन्मानित करण्यात आले। साहेबांनी येऊन खूप छान सत्कारचा कार्यक्रम केला, त्याबद्दल साहेबांचा आभार आहे। कौटुंबिक स्वरूपाच्या या कार्यक्रमात समरजित राजेंनी आमच्या केलेल्या सन्मानाने आमच्या कुटुंबातील थोरल्या बंधूंनीच जणू आम्हाला कौतुकाची थाप दिल्यासारखे आम्हाला वाटले। अशा भावना यावेळी सत्कार मूर्तींनी जनगर्जना लाईव्हशी बोलताना व्यक्त केल्या। नेताजी पालकर व्यायाम शाळेचे मी सभासद असून 35 वर्ष मी व्यायाम करतोय। माझा संकल्प बैठका मारण्याचा विक्रम करणार आहे। त्यात मी लिम्का बुक ऑफ रेकॉर्डमध्ये चाचणीमध्ये परवाच 25 तारखेला मी पात्रता लेवल पास झालेला आहे, निवड झालेली आहे। त्याच्याबद्दल समरसिंह घाटगे राजे यांनी माझा सत्कार केल्याबद्दल त्यांचा मी आभारी आहे। अभिषेक पाटील, विद्यार्थी संघटना जिल्हा संघटक अध्यक्ष। माननीय राजे समरजितसिंह घाटगे साहेबांनी पुरस्कार सोहळा कार्यक्रम पार पडला, यांचं मी आभारी मानतो। त्यांनी माननीय श्रीशीलदादा पाटील, महाराष्ट्र राज्य प्रदेशाध्यक्ष यांनी मला योग्य समजून या पदासाठी मला हे निवडलं, त्यांचा पण मी आभारी आहे व पुढील विद्यार्थ्यांच्या कामासाठी मी तत्पर आहे व तळागाळापर्यंत विद्यार्थ्यांची कामं करेन। ज्याने आपल्या क्रीडा क्षेत्रामध्ये असेल, योगासनांच्या मध्ये असेल, जे आता उत्तुंग भरारी मारलेल्या अशांचा सत्कार केला समरजित घाटगे यांनी आणि मुलांना भविष्य काळामध्ये त्यांनी त्याच्यापेक्षा मोठे पुरस्कार मिळवावे, गोल्ड मेडलपर्यंत जावं, त्यांनी देशाचं परदेशामध्ये नेतृत्व करावं, अशा पद्धतीच्या मुलांना शुभेच्छा देऊन प्रोत्साहित करण्याचं काम राजे समरजित घाटगे यांनी। मी NCC ऑफिसर सौगीता उत्तम नातलेकर। गेली 3-4 महिने मी NCC ट्रेनिंग कंप्लीट करून एक महिला NCC ऑफिसर होण्याचा मान आजरा, चंदगड, गडहिंग्लज या तालुक्यामध्ये मी मिळवलेला आहे। खरं तर हे पहिलं बटालियन आहे जिथं फक्त आणि फक्त मुलींचं बटालियन चालू आहे आणि या संदर्भात आज या 9 दसऱ्याच्या निमित्तानं जो आमचा सन्मान राजे समरजितसिंह घाटगे सरांनी आज आम्हाला जो बहुमान सन्मान दिलेला आहे, खरोखरच ह्या साऱ्या महिलांचा सन्मान आहे असं मी म्हणते आणि अशा पद्धतीनं आज सन्मान करून आम्हाला सर्वांना उत्साहित केलेलं आहे। त्याबद्दल मी आमचा साधना परिवार असू दे किंवा माझ्या सर्व परिवारामार्फत लता पालकर मॅडम असू देत यांचाही मला मुलाचं मार्गदर्शन मिळालेलं आहे आणि याच पद्धतीने मी माझ्या बहुसंख्य अशा महिला कॅडेट्सना घडवणार आहे। NCC ऑफिसर बनवण्याचा माझा खूप मोठा प्रयत्न असणार आहे आणि मी मनापासून आज धन्यवाद मानते। समाजामध्ये जे उल्लेखनीय कार्यक्रम करत आहे, लहान बाळापासून ते वयस्करपर्यंत जे उत्तुंग भरारी घेतलेले आहेत, अशा व्यक्तींचं राजेसाहेबांनी इथं हृदयी सत्कार केलेला आहे। खरोखर राजेंचं कार्य खूप म्हणजे खूप चांगलं चाललेलं आहे। असंच त्यांचं कार्य चांगलं घडो आणि
राजे साहेब आम्हाला इथं सत्कार केले त्याबद्दल माझे संस्थेमार्फत त्यांचे लाख लाख आभार मानते, धन्यवाद देते साहेबांना पुढील कार्यासाठी. हरिओम. त्यांनी आता या वयात योगा केला तर ही योगा सुरू करायला पाहिजे याचंही मला प्रेरणा मिळाली. आणि कुठल्याही गोष्टीला किती लिमिटेशन्स असलं तर आपण काम करू शकतो हे साहेबांकडून मला मिळालं. आणि सगळे सत्कार मूर्ती या सगळ्यांचं मी अभिनंदन करतो. त्यांच्या रेकॉर्डिंगमध्ये त्यांचं नाव पहिल्यांदा घेतोय लता पालकर, त्यांचं मी अभिनंदन केलं पाहिजे. आणि कार्यक्रमाला उशीर झाल्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो, पण आपल्या सगळ्या पालकांचंही मला कौतुक करायचं आहे. जास्त करून आईच सगळे आलेले आहेत, कारण सगळं ट्रेनिंग आईच बघते, त्याच्यामुळे त्यांचं मी अभिनंदन करतो. आणि नवरात्राच्या निमित्ताने मला आपल्या सगळ्यांना भेटायला मिळतं, त्याच्यापेक्षा मोठं सौभाग्य माझं नाही की या दिवशी आपल्या सगळ्या माता भगिनीशी भेटायला मिळते. आपल्या सगळ्या मुलांच्या आणि आपल्या सगळ्या सत्कार मूर्तींच्या कार्याला मी शुभेच्छा देतो. एक चांगला कार्यक्रम आज आयोजित केला. मला वाटतं क्रीडा असेल या सगळ्या गोष्टीला प्रोत्साहन दिलं पाहिजे. एक मला वाक्य आवडलं की नवदुर्गा जो मंडळ ज्याचा आता मी सत्कार केला की तुम्हाला प्रत्येक वेळी कुठल्या तरी लोकांची गरज का लागते आणि त्याच्यामुळं काही गोष्टी आपण आपल्या हातात घेतल्या पाहिजे. त्याप्रमाणे ह्या मंडळाने गोष्टी पुढाकार घेऊन केलं, त्यांच्या कार्याला मी सलाम करतो. पण येत्या काळामध्ये लोकप्रतिनिधी म्हणून बघू नका, पण एक भाऊ म्हणून कधी पण तुम्हाला हाक लागली तर हाक मारा. मी समर्जी घाडगे तिथं उपस्थित आहे, एवढं फक्त आपल्याला सगळ्यांना सांगतो. आणि चांगला कार्यक्रम सगळ्यांनी आयोजित केला. परत आपल्या सगळ्या सत्कार मूर्तींचं मी अभिनंदन करतो, सगळ्या पालकांचं अभिनंदन करतो. आणि असंच आपल्या लोकांनी कार्य करत राहावा. अशा लोकांना एक चांगला जास्तीत द्यायचं काम येत्या काळामध्ये आपण करू. आणि परत या नवरात्र आणि दसऱ्याच्या निमित्ताने आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देतो, दिवाळीच्या शुभेच्छा देतो. आणि आपल्या लोकांचा असंच आशीर्वाद या समर्जी घाडगेच्या पाठीशी असो अशी विनंती करून थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. जनगर्जना लाईव्हसाठी कॅमेरामन सुजलसह लता पालकर, गडिंग्लज.